सोमवारची शिवामुठाची कहाणी। ही कहाणी ऐकल्याने, उपवास केल्याने जेवढे फळ प्राप्त होते तेवढेच कहाणी ऐकल्याने सुद्धा फळ प्राप्त होते। श्रावण मास लागला की आपण सर्वच जण सोमवारचा उपवास करतो, पण तो उपवास केल्याने काय फळ मिळते आणि तो उपवास का करावा याविषयी एक छोटीशी कहाणी आहे। आटपाट नगर होतं, तिथे एक राजा होता। त्या राजाला 4 सुना होत्या। 3 आवडत्या होत्या, 1 नाआवडती होती। आवडत्या सुनांना तो चांगल्या चांगल्या वस्तू आणून देत असे आणि नाआवडतीला जेवायला उष्ट खरकट, नेसायला जाडे भरडे कपडे, राहायला गुरांचं घर आणि गुरांचं काम देत असत। पुढे श्रावण मासाला पहिला सोमवार आला। त्या दिवशी त्या नाआवडतीची नागकन्येशी आणि देवकन्येशी भेट झाली। तिने त्यांना विचारलं, कुठं जात आहेत? अशी विचारणा केल्यावर कळालं, महादेवाच्या देवळात शिवामूठ व्हायला जात आहेत। नाआवडतीने विचारलं, त्याने काय होतं? भक्ती होते आणि इच्छित कार्य सिद्धीस जातं। मुलंबाळ होतात, नाआवडती माणसं आवडती होतात, वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद मिळतो। यानंतर नागकन्या आणि देवकन्येने नाआवडतीला विचारलं, तू कोणाची कोण आहेस? नाआवडतीने सांगितले, राजाची सून। मी देखील तुमच्यासोबत येते। नाआवडती त्यांच्याबरोबर देवळात गेली। नागकन्या आणि देवकन्या वसा वसू लागल्या। नाआवडतीने विचारलं, काय बोलतायत? तेव्हा त्यांनी सांगितलं, शिवामुठाचा वसा वसतो आहोत। या वशाला नेमकं काय करावं? मूठ चिमूठ तांदूळ घ्यावे, शिवराई सुपारी घ्यावी, गंध फूल घ्यावं, 2 बेलाची पाने घ्यावी, मनोभावाने पूजा करावी, हाती तांदूळ घ्यावे आणि म्हणावे, शिवा शिवा महादेवा, माझी शिवामूठ ईश्वर देवा, सासू सासरा दिरा भावांना ननंद जावा, भ्रतारा नाआवडती आहे ती आवडती कर रे देवा, असे म्हणून तांदूळ वाहावेत। संध्याकाळपर्यंत उपवास नाही निभवला तर दूध प्यावं। संध्याकाळी आंघोळ करावी, देवाला बेल व्हावे आणि जेवण करून आपला उपवास सोडावा। हा वसा 5 सोमवार करावा। पहिल्या सोमवारी तांदूळ, दुसऱ्यास तीळ, तिसऱ्यास मूग, चौथ्यास जवस आणि 5व्यास सातू शिवामुठाकरिता घ्यावेत। पहिल्या सोमवारी सगळं साहित्य नागकन्या देवकन्याने दिलं आणि दुसऱ्या सोमवारी नाआवडतीस घरून आणायला सांगितलं। त्या दिवशी तिने मनोभावाने पूजा केली, संपूर्ण दिवस उपवास केला। जावानंदांनी उष्टमाष्टक तिला खायला दिलं। तिने ते गाईला घातलं, शंकराची आराधना केली आणि दूध पिऊन झोपून राहिली। पुढे दुसरा सोमवार आला। नाआवडतीने घरातून सर्व सामान घेतलं। पुढे नागकन्यांबरोबर जाऊन मनोभावाने पूजा केली आणि शिवा शिवा महादेवा, माझी शिवामूठ ईश्वर देवा, सासू सासरा दिरा भावा, ननंद जावा, नाआवडती आहे आवडती कर रे देवा, असे म्हणून तीळ वाहिले। संपूर्ण दिवस उपवास केला, शंकराला बेल वाहिलं, दूध पिऊन झोपून राहिले। संध्याकाळी सासऱ्यांना विचारलं, तुझा देव कुठे आहे? नाआवडतीने सांगितले, माझा देव लांब आहे, वाटा कठीण आहेत, काटे कुठे आहेत, साप वाघ आहेत, तेथे माझा देव आहे। पुढं तिसरा सोमवार आला। पूजेचं सामान घेतलं, देवाला जाऊ लागली। घरची माणसं मागे मागे जाऊ लागली। नाआवडती तुझा देव दाखव म्हणून बोलू लागली। नाआवडतीला रोजचाच सराव होता, तिला काही वाटलं नाही, परंतु सर्वांना पुष्कळ काटे कुठे लागले। नाआवडतीची दयासुद्धा आली। आजपर्यंत रानात कशी येत असेल कोण जाणे, असे ते सर्वजण बोलत होते। नाआवडतीला चिंता पडली, देवाला प्रार्थना केली, देवाला तिची करुणा आली। नागकन्या देवकन्यांचं वर्तमान देऊळ सुवर्णांचं झालं, रत्नजडितांचे खांब झाले। सगळ्यांनी देवाचं दर्शन घेतलं। नाआवडती पूजा करू लागली, गंध फूल वाहू लागली। नंतर शिवामूठ घेऊन शिवा शिवा महादेवा, माझी शिवामूठ ईश्वर देवा, सासू सासरा दिरा भावा, ननंद जावा, नाआवडती आहे आवडती कर रे देवा, असे म्हणून शिवाला शिवामूठ वाहिली। राजाला मोठा आनंद झाला। नाआवडतीवर प्रेम वाढले, दागिने घालायला दिले, खुंटीवर पांगोटं ठेवून तळे पाहायला गेले। नाआवडतीची पूजा झाली। पूजा झाल्यावर सर्व बाहेर आले। राजा परत आला, माझं पांगोटं देवळी राहिली, घेऊन येतो म्हणाला। देवळाजवळ आला, देऊळ अदृश्य झालेलं होतं। तिथे एक लहान देऊळ होतं आणि एक पिंड होती, त्यावर नाआवडतीने केलेली पूजा होती। जवळ खुंटीवर पांगोटं होतं, ते घेऊन ते बाहेर आले। सुनेला विचारू लागले, हे असं कसं झालं? सुनेनं सांगितलं, माझ्या गरिबाचा हाच देव, मी देवाला प्रार्थना केली, त्यामुळे त्याने तुम्हाला दर्शन दिलं। सुनेमुळे देव भेटला म्हणून तिला पालखीत घालून घरी नेलं। नाआवडती होती ती आवडती झाली। जसा तिला शंकर प्रसन्न झाला तसा तुम्हा आम्हा सर्वांना हो,